रे भाऊ कधी माझा लक्ष्मी दयाचा कलिंगा. वा वा व्हेरी नाईस. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे कुणाल आवटे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वाईफ विथ कुणाल. आज आहे मागी गणेश जयंती आणि सर्वांना प्रथमतः मागी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी चाललो आहे माझ्या पहिल्या सोलो राईडला. तर एक्साइटमेंट तर खूप आहे मला, पण डोक्यात विचार पण आहेत. पण त्या विचारांना बाजूला सरून आपल्याला जी एक्साइटमेंट आहे ती आपल्याला घालवायची नाही आहे. आजचं जे आपलं पहिलं डेस्टिनेशन आहे ते आहे साधारण 115 किलोमीटरवर. तर ते तुम्ही व्लॉग बघत राहा तर तुम्हाला व्लॉगमध्ये कळेल की आज आपण कुठे चाललो आहे. चला तर मग आपण आपल्या निघूया पहिल्या सोलो राईडला. हा व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. समोर येते बघा, हा आहे आमचा शुभमन गिल आणि हा इकडे आहे पुकी मॅन. तर निघालो आपण आता. जरा कॅमेरा वगैरे सेट करत होतो. काय पहिलीच राईड आहे ना आणि हे सगळं पहिल्यांदाच घालायचं आहे. पहिल्यांदाच घातलं आहे सगळं, त्यामुळे काय कळत नाही पटापट. ते काय अंशू मेसेज काय दाखवतं आहे? इथे स्क्रीनवर मेसेज दाखवतं बघ ना. कसं नाही, फक्त सांगतोय तो 4K 60 FPS रिकॉर्डिंग. अच्छा हां तेच. काय असं सवय नसल्यामुळे काय बोलतो 4Kची काय तारीफ करत होता का? नाही रे, तारीफ काय करत आहे रे, पहिल्यांदाच करतोय ना, तर आपल्याला काय कळत नाही. तर चला तर मित्रांनो येऊ. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ. मारुती राया रक्षा कर रे बाबा. आता काय असा सीन आहे की आपण आता तर निघालो तर आहे, पण आपल्या विजय ॲक्शन फोर्स त्याला माईक अटॅच नाही आहे. तर समजून घ्या मित्रांनो, जेवढा आवाज येईल त्याच्यात तुम्ही मला समजून घ्या. आणि जर नाहीच काय रेकॉर्ड झालं तर मग आपण व्हॉइस ओव्हर करूच म्हणा. काहीच काय जर रेकॉर्ड झालं व्यवस्थित तर मग आपण व्हॉइस ओव्हर करण्याशिवाय आपल्याला काय पर्याय नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्या जर्नीची, आपल्या पहिल्या सोलो राईडची सुरुवात झालेली आहे ऑफिशियली. आणि गारवा आहे पण मला आतून फुल गरम झालं आहे. फुल मला घाम आला आहे, कारण मी हे सगळं पहिल्यांदाच घातलं आहे. एवढं सगळं याची आपल्याला काय सवय नसते. आपण चाललो, जीन्स शर्ट टाकलं की आपण निघालो. कधी शॉर्ट, कधी टी शर्ट हे घालूनच आपण बाईक चालवतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या अवजारांची मला सवय नाही आहे. ही अवजार वापरण्याची सवय नाही. असो, पण करूया अवजारांची पण सवय लवकरच होईल आपल्याला पण. कारण इथून पुढे तुम्हाला असेच मोठे ब्लॉग पण बघायला मिळतील. वंदितो तुझला गजरा, वंदितो तुझला गजरा.
गणनायक तू करसूर गौरा गणनायक तू श्रीरामची प्रेरणा वंदितो तुझला वंदितो तुझला वंदितो तुझला तनईचा सूर्य कसा वाऱ्याने भरला तनाचा ढोल धूम लागला दिल्लीचा ताशा कसा तडतड तडाडला पाऊस फुलांचा वर छाव स्वागत आला पाऊस फुलांचा वर छाव स्वागत आला माझा गणराज माझा गणराज सगळ्या जुन्या आठवणी आहेत ते सगळे जुने रस्ते आहेत जशी की आता बस चालली आहे बेस्टची तसंच लालपरीने आम्ही प्रवास करायचो माझ्या गावी आणि याच रस्त्याने जायचो तर या सगळ्या जुन्या आठवणी आहेत म्हणजे मी जेव्हा केव्हा ह्या रस्त्याने जातो ना मला ते गावी जायचंच फील असतो नेहमी की यार गावी चाललो आपण तर तो फील मला नेहमी येतो या रोडला ओ काका पेट्रोल पंप कुठे इथे इकडे पुढे या रोडला मला तिकडे पुढे मिळेल ना टायरमध्ये हवा भरायला मिळेल ना पुढे देवनारचं इकडे ना दाखवते स्प्लेंडर इज्जत आहे स्प्लेंडरला इज्जत आहे इज्जत आहे भाई वेगळी गाडी आहे स्प्लेंडर वेगळी गाडी आहे स्प्लेंडरवर वेगळ्या फिलिंग्स आहे पहिली गाडी मी चालवली एअरवाली ती होती स्प्लेंडर आपला एक मित्र आहे प्रथमेश कड याच्या पप्पांची गाडी नवरात्रीमध्ये गपचूप चावी आणलेली त्याने आणि त्या गाडीवर मी पहिल्यांदा ती गाडी चालवली म्हणजे शिकलोच म्हणा ती गाडी चालवायला पहिल्यांदा तर प्रथमेश कडला पण इज्जत आहे प्रथमेश कडने आपल्याला पहिल्यांदा गाडी स्प्लेंडर गाडी चालवायला दिली मला ना यार एकदा चेक करायचा माझा आवाज बरोबर आहे की नाही बरोबर आहे म्हणजे जर आवाज माझा येत असेल ना क्लिअर भाई आपलं सिग्नल काय नाही तुटत आहे रूल पाळायचे बोलतो एकदम कडक पाळायचेच पण एवढा वेळ काय लावतोय तुटणार रे बाबा काय बोलतो आता तुटशील ना म्हणजे फुल फळ झालं मला स्क्रीनवर फळ नाही बोलतो अजून पण नाही तुटला आपला सिग्नल हो माय गॉड आहे ना अजून आहे त्याप्रकारे आपला सिग्नल तुटलेला आणि आपण आता लागलेलो आहोत प्रवासाला आपल्या ओ माय गॉड काका होते ते बघा धरला नाही बोलता हा धरला काकाची कोण तरी धरला गे बाई धरला काकाची कोणाला तरी धरला गे बाई धरला बाई एक नंबर रूल पाळलं त्याचे कधी कधी फायदे असे होतात सिग्नलला कंटाळून जर गेलो असतो तर 1000 रुपये गेले असते त्यापेक्षा 2 मिनटं थांबलेलं काही वाईट नाही आहे नवीन मोनोरेल होते आहे मोनोरेल सोपं नाही आहे रायडिंग करणं मित्रांनो जे कोणी राईड करतात जे कोणी मोटो ब्लॉग करतात त्यांना सबस्क्राईब करा त्यांना शेअर करा त्यांना कमेंट करा त्यांचा उत्साह वाढवा आपल्या रिक्षावर बघा काय दिलं आहे आदित्य भोळे आता सध्या WPLला शूट करतात एडिट करतात BCCI कडून तुम्हाला माहिती आहे आपला मित्र आदित्य शाउट आउट आदित्यला दिलेला आहे आदित्य भोळे बघतोय रिक्षावाला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांना बघितल्यावर एक बरं वाटतं एक प्रेरणा येते एक ऊर्जा येते.
कशी भरणार हवा, जीपे आहे का भावा? भावाकडे जीपे आहे बघा, तिथे आहे जीपे. आता आपण जरा उतरूया आणि जीपे करूया. बघत राहा तुम्ही हा व्लॉग, एन्जॉय करत राहा वाईब विथ कुणाल. काय बोलतो नाही निघणार निघाला. तर मित्रांनो, मी यूट्यूब चॅनल का चालू केलं त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. सो बेसिकली माझा आणि रोहितचा प्लॅन होता, हा कोविडपासून प्लॅन होता की यूट्यूब चॅनल चालू करूया म्हणून. मला तो किती वेळा बोलला की आपण करायला पाहिजे, पण माझ्यात ना ती हिंमत नव्हती होत. आणि मी विचार केला कसं होईल, कसं करता येईल, जमेल काय, मला नाही जमेल काय. तर ह्या गोष्टींना आता बघा किती वर्ष उलगडून गेली. मग ना आता लास्ट इयरला गणपतीनंतर रोहित स्वीडनमध्ये होता, तर तिकडनं रोहितने मला परत फोन केला की तोपर्यंत आमचं चालूच होतं की चालू करायचं आहे, पण ते सुरुवात होत नव्हती. तो मला बोला यार कर, आता काय राहिलं आहे, म्हणजे तू बोलू शकतोस, व्हिडिओग्राफीबद्दल तुला नॉलेज आहे, एडिट आदित्य आहे, म्हणजे आदित्यने मला खूप काही एडिटबद्दल शिकवलं. आत्ता पण आदित्य एडिटबद्दल खूप काही सांगत असतो आणि तो शिकवत असतो. सो त्याचा तेच थॉट होता की रोहितचा यार कर, तुझ्याकडनं होईल, आणि दिसायला पण तू हँडसम आहे. हा म्हणजे आता आहे थोडाफार हँडसम, असं तो बोलत होता. तर मी म्हटलं ठीक आहे करूया चालू म्हणून. तर मी त्याला बोललो की ठीक आहे करतो चालू. सो ज्या दिवशी आमचं ठरलं त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये मी त्याला बोललो की जाईन म्हणून. तर मी विचार केला की मंगळवारी जाईन. तर मंगळवारी काय जाता आलं नाही मला. मी बोललो यार जाऊ की नको जाऊ, मनात चाललेलं. आणि मग असाच विचार केला की ठीक आहे ना जाऊया म्हणून. सो तो मंगळवारचा प्लॅन होता, तो मी गुरुवारी केला. आणि मी त्याला बोललो की नाही गुरुवारी कन्फर्म जाणार मी म्हणून त्याला बोललो. आणि मंगळवारी मग मी तिकीट काढल्या त्र्यंबकेश्वरला जायच्या, आणि गुरुवारी मी तो प्लॅन केला. तर मी जाताना त्याला कॉल पण नव्हता केला. तर जातानाच त्यानेच मला कॉल केला की अरे काय मग भाऊ गुरुवार आला, चालू केलंस की नाही. मग त्याला बोललो व्हिडिओ कॉल कर. तर मग त्याने मला व्हिडिओ कॉल केला, आणि मग मी व्हिडिओ कॉलवर त्याला दाखवलं की बाबा चालू आहे ब्लॉग, आलो आहे मी त्र्यंबकेश्वरला, आणि पहिला ब्लॉग मी चालू केला आहे. सो हा सगळा असा ती जर्नी होती माझी यूट्यूब चॅनल चालू करायची. आणि मग तिकडनं आदित्य सुरुवातीला एडिट करायला लागला, मग त्याने मला शिकवलं. मग हळूहळू मी आता एडिट करायला लागलो. सो असा सगळा एकंदरीत हा प्रवास होता. पहिलीच राईड आहे म्हणून मी एवढा एक्साइटेड आहे. तसं मी याच्या आधी लडाख ट्रिप केलेली, त्याचा ब्लॉग मी बनवला नाही आहे. पण आम्ही लडाखला पण गेलेलो आणि तिथे पण मी बाईक चालवली. चंचला तुझा मी तू पद्मिनी तू रागी माझिया तुझी सदैव मोहिनी.
वा वा व्हेरी नाईस. तर मित्रांनो आपण आलो आहोत फायनली आपल्या डेस्टिनेशनला. तुम्हाला आता कळलंच असेल की आपण कुठे आलो आहोत. आपण आलोत पालीला. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला. तुम्हाला दाखवतो लवकरच. आता आपण खरं तर आज मागी गणेश जयंतीनिमित्त आलो आहे पालीला बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला आणि मंदिरात कीर्तन चालू आहे. तर चला आपण घेऊ गणपती बाप्पाचं दर्शन आणि तुम्हाला पण दाखवतो काय काय सजावट केली असती. चला तर. असं मी तुम्हाला बोललो की गुंडीनायकाच्या मंदिरापासून आज लाईन आहे. तर तुम्ही बघू शकता गर्दी आहे खूप आणि आपण आता लाईनीला उभे आहोत. आता मला वाटतं आय गेस 1 ते 2 तास आपल्याला लागतीलच, कारण आज गणेश जयंती असल्यामुळे सुट्टी. आणि आता मेन म्हणजे 12 वाजता आपला गणपती गजाननाचा जन्म होईल. तर त्याच्यासाठी मला वाटतं अर्धा तास अजून थांबावं लागेल. ठीक आहे, बघूया आपण आता कधी दर्शन होतं आपलं. लाईनीला तर उभे तर आहोत आपण आता. तर अशा प्रकारे आपलं धुंडीविनायकाचं दर्शन आता झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे मेन गाभाऱ्यात. तर आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. आता आपलं जस्ट धुंडीविनायकाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण घेऊया बल्लाळेश्वराचं. बघू शकता खूप गर्दी आहे. बरेचसे झिगझॅग आहेत आणि ते आता पार करून आपल्याला दर्शन मिळायची. तर नमस्कार मित्रांनो, फायनली जो गणपती बाप्पाच्या जन्माचा कार्यक्रम असतो तो आता पार पडलेला आहे. 12:30 वाजता गणपती बाप्पाचा जन्म झाला आणि आता वाजले आहेत 1 मिनटं, मी बघतो किती वाजले आहेत. आता वाजले आहेत 1 वाजता लाईन सोडले आणि तसं आज खूप गर्दी आहे. पण ठीक आहे, बरं वाटतं इथे आल्यावर. पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे एक प्रकारची. तर आता आपण लाईनीतनं चाललो आहे. लाईन सोडल्यावर आता आपण घेऊ दर्शन गणपती बाप्पाचं. चला. समर्थ प्रतिष्ठान पुणे यांच्याकडनं आज लाडू वाटप आणि पाणी वाटप आहे. आणि आपण बघू शकतो की मंदिराच्या बाहेरच या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या जवळपास जेवढे काही प्रसिद्ध ठिकाण आहेत त्याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. मित्रांनो, तर फायनली आपलं आता दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं. बरं वाटलं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी होती. बराच वेळ आतमध्ये गाभाऱ्यात उभा होतो आणि फायनली आता आपलं दर्शन झालं. आता आपण निघूया परतीच्या प्रवासाला. खूप भारी दर्शन. आज मागे गणेश जयंतीला बरेच वर्षानंतर, म्हणजे मी पहिले उत्सवाला यायचो, खूप वर्षानंतर असेल, कदाचित मला वाटतं ना एक 15-20 वर्षाने आलो असेल मी मागे गणेश जयंतीला पालीला उत्सवाचा. हाय वरून, हा माझा भाऊ आहे. आता या मावशीला सोडायचं पहिलं स्टेशनला आणि मग आपण जाणार आपल्या परतीच्या प्रवासाला. चल वरून जाय, चले माई. चला तर मंडळी, आता आपण जस्ट मावशीला स्टँडला सोडलं आणि आपण आता लागलो परतीच्या प्रवासाला. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. स्वामी समर्थ.
नमस्कार मित्रांनो, आपण आता येत होतो. आपण थोडा रस्ता चुकलो, पण त्या रस्ता चुकल्यामध्ये आपण आलो या रोडला, एअरपोर्ट रोडला आलो. आणि हे मला कुठे मित्र भेटले, तर त्यांना मी विचारलं आता हा रोड, तर मी आता कळंबोलीवरनं लेफ्ट मारतो यांनी सांगितलं आहे मला. आणि मग तिकडनं आपण आपल्या मार्गाला लागू पुन्हा एकदा. तर तुम्हाला भेटून बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू बाबा, थँक्यू. प्रवास थोडा लांबचा होता, पण विश्वास त्याहून मजबूत होता. रस्त्यावर मी एकटा होतो, पण देव कायम सोबत होता. अंटिल नेक्स्ट टाइम. रस्ते बदलतील, वाईब कायम असेल. बघत रहा वाईब विथ कुणाल. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आलो आहे आपल्या बिल्डिंग खाली. आणि पहिले तर मला बोलायचं सर्व रायडर्सला खरंच खूप हॅट्स ऑफ आहे, सगळ्यांना सल्यूट. कारण आता मला जे अंग दुखायचा जे त्रास झाला चालू, तो मलाच माहिती आहे. सो एवढी जे राईड करतात त्यांना खरंच एकदा सल्यूट. आणि तर हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला यूट्यूब चॅनल वाईब विथ कुणाल. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल. धन्यवाद.